लाडक्या बहिणींमुळे निधीला पडलेला खड्डा सरकार दारू विक्रीतून भरत असल्याचा आरोप होतोय। 1972 नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकार नव्या दारू दुकानांसाठी परवाने देणार आहे। 1972 पासून महाराष्ट्रात एकही नव्यानं दारू परवाना देण्यात आलेला नाही। त्यात यंदा तब्बल 20% वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे। उत्पादन शुल्काच्या शिफारसीनुसार एक समिती नेमण्यात आली आहे। समितीचे अध्यक्ष म्हणून अजित पवार काम पाहतील। विदेशी मद्य बनवणाऱ्या महाराष्ट्रात सध्या 41 कंपन्या आहेत। त्यापैकी प्रत्येक कंपनीला 8 म्हणजे एकूण 328 मद्य विक्रीचे परवाने सरकार देणार आहे। सरकार एक दारू दुकानाचा परवाना 1 कोटी रुपयाला देण्याचा विचार करते। दुसरीकडे बाहेर दारू विक्रीचा जुना परवानाही हवा असेल तर त्याची किंमत 5 ते 10 कोटी रुपये। मात्र सरकार ज्या कंपन्यांना 1 कोटीत दारू परवाना देऊ पाहत आहे त्या कंपन्यांशी निगडीत अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध असल्याचाही आरोप होतोय।